2 भाऊ तेलंगणामध्ये आहेत ते एसटी मध्ये आणि 2 भाऊ महाराष्ट्रामध्ये आहेत ते बीजेएमटी मध्ये. म्हणजे एकाच कुटुंबातले नाही का 4 व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. हा कुठला न्याय आहे? आणि मग हा अत्याचारच झाला ना आमच्यावर. म्हणजे कित्येक वर्षापासून आमच्यावर अत्याचार झालेला आहे आणि आम्ही सहन करत आलेले आहोत. तर आता आम्ही सहन करणार नाही. हा तर आता आमची मागणी आम्हाला मिळालीच पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. ताई, दुसरीकडे तुम्ही ही मागणी करत असताना हा आदिवासी समाज जो आहे किंवा कोळी समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि त्यांचा याला सगळ्याला विरोध होतोय. त्यांचं समाधान कसं कराल तुम्ही? सर, चांगला प्रश्न केला आणि खास करून मला इथे माझ्या आदिवासी बांधवांबद्दल मला बोलावं असं वाटत आहे की कुठली तरी गैरसमज त्यांना होत आहे. कारण की सर, आमची जी मागणी आहे आम्ही ही मागणी आदिवासी बांधवांच्या त्या कुठल्या इतरही कोणालाही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता, ज्या आदिवासीचं 7% आरक्षण आहे त्याला धक्का न लागता आम्ही आमची मागणी मागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2024च्या निर्णयानुसार आम्ही वेगळी सूची मागत आहे आमच्यासाठी. तर आमच्या आदिवासी बांधवांना कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. थँक्यू.